बऱ्याच वेळेला आपण असं म्हणत असतो की माझ्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, माझ्यामध्ये मी खूप अंडर कॉन्फिडंट आहे. म्हणजेच की एखादी गोष्ट आपल्याला जमत नाही आहे म्हणून आपण तिथं पटकन बोलून जातो की नाही बाबा, मला एक गोष्ट करण्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, मी काही करू शकत नाही. पण हे अंडर कॉन्फिडन्सचं कारण काही नसतंच. तर ही एक प्रकारची भीती असते जी आपल्या मनामध्ये असते. म्हणजेच बघा, आता चालण्यासाठी, झोपण्यासाठी किंवा जेवणासाठी आपल्याला कॉन्फिडन्स लागतो का हो? नाही ना. कारण आपण ते सरावाने करतो आहोत, रोजचं चालणं, रोजचं जेवणं. तसं ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत असते तिथंच आपण अंडर कॉन्फिडन्स असतो. म्हणजेच एखादी गोष्ट त्याचा सराव केला तर आपण कॉन्फिडंट होऊ शकतो. जसं की पब्लिक स्पीकिंगमध्ये मी कॉन्फिडंट आहे म्हणू शकते, मला कॉन्फिडन्स आहे बोलण्याचा. तेच मला जर ड्रायव्हिंग करायला सांगितलं तर तिथेही माझा कॉन्फिडन्स नाही आहे, कारण तिथे मला भीती आहे. मी तिथे अंडर कॉन्फिडन्स स्वतःला म्हणू शकते, कारण मी ड्रायव्हिंगची प्रॅक्टिस केलेली नाही आहे, मला तो सरावच नाही आहे. म्हणून असं अंडर कॉन्फिडन्स वगैरे काही नसतं. फक्त आपल्याकडे ती गोष्ट करण्याची प्रॅक्टिस किंवा सराव कमी पडत असतो. सराव आपला होत नाही म्हणून आपण स्वतःला अंडर कॉन्फिडंट समजत असतो. ही भीती मनातून काढून टाकायची असेल तर जी गोष्ट जमत नाही त्यासाठी सराव करा, प्रॅक्टिस करा आणि नक्कीच तुम्ही मग स्वतःला म्हणू शकता, येस, आय एम कॉन्फिडंट.